चल ना शिवम, चल ना, मी तुला बाहेर नेते ना. चल. लय हिट गाऊन राहिला तो. तर ओळखत नाहीस का? भुलला का 2 दिवसात? काय नाही भुलला. तुम्ही आले ना तर बापा असं पाय व सगळं घरात मागल्या घरात गेला. ए दीदी करे दीदी कुठे गेल्या त्याला म्हणता काही नाही की सगळे जण कुठे गेले का काय. लगे पाय लडकून नाही आलं तर लगे. मग त्याने बाहेर नेलं जर हे केलं म्हणलं पण तरी त्याला वाटे घरात आल्यावर वाटे की इतके जण दिसतले आणि कुठे गेले. का रे बाबू, त्या दिवशी निजून ठेवलं बाबूले चाललं आलो आम्ही है ना. जाय ते दीदी बाहेर नेते जाय. चल शिवम चल. अरे तिकडे खूप मोठं घर आहे ना, चल ना त्यांच्या घरी नेते ना मी तुला. मस्त आहे ना तिथे. चल चल. टीव्ही पण आपण टीव्ही पाहायचा का टीव्ही. राहू दे श्रावणी, तू आता आला ना म्हणून आल्या आल्या करू राहिला तसा. जाऊ दे थोडासा कापच येते मग तो बरोबर. जाय तू जाय मग तू येते बरोबर शोधत तुम्हाला. तो आता आला आला जसं खेळते. बाई काय मामीजी काय करू राहिला तिकडे. या ना म्हणलं इकडे. मा या इकडे काय करू राहिली ताती. हो मग मस्त आहे वापरायला जागा मोकळी. हो मामीजी ते तेवढी जागा आहे मागची आमचीच आहे. हे लेकरं काही ढोरं वगैरे बांधतात ते तर तिकडे काही हे असलं की अन लागे हे एक खोली आहे. बाकी तर सगळं पोरायच्याच हिशावर आहे. समजा पोरायचे मोठे मोठे घर आहेत. नेतो ना तुला घंटा भरान तुम्हाला तिकडे. पाना मोठे मोठे बंगले आहेत पोरायचे. आमचं बुडाबुडीचं हेच आहे. एवढी एक खोली आहे. हेच स्वयंपाक खोली हेच लागे आमची झोपेची खोली हेच लागे पाहुण्याची खोली. अगं मावशी, तुम्ही पण का नाही श्यामदादाच्या घरी रामदादाच्या घरी तिथेच का नाही राहत. त्यांचे तर किती छान मोठे मोठे आहेत ना, छान बंगलोच आहे ना त्यांचे. मग तिथेच राहायला पाहिजे ना तुम्ही. इथे का राहता इतकुशा एका रूम मध्ये. इथे तर कूलर नाही, टीव्ही नाही, काहीच नाही आहे. काहीच फॅसिलिटीज नाही आहेत. तिथे सगळंच आहे. आमच्या घरी आहे ना तसंच आहे सर्व तिथे. मला गमत नाही ना ती. हेच घरात गमते मला. हेच घर आहे. याच घरात आलती बाई मी लग्न करून. नवरी होऊन आलती की नाही याच घरात आलती. मग मला वाटतं हेच बरं. आता बांधले ते आम्ही पण मग त्यात गमत नाही ना. याच्यातच गमते म्हणून ना ती राहतो. जाय जाय खेळायला. बल्ली गेली चांबार चौकशा करत राहते. जाय तो काही येत नाही तुला सांग. चल ना. चालतो का शिवम. नाही तर जा आता मग मी चालली. बसते इथेच गरमीत. दीदी आता का नाही दीदी दीदी करतो. ते तुला चाल चाल म्हणे तर गेला नाहीस. जा आता गेले त्या खेळायला तिकडे. बस आता तू आती. दीदी खेळायला गेली दीदी आता भर गेली. आता राह मुकाट आहे ना. पल्ला गेला दीदी दीदी करते. घरी घरी तर भला दीदी दीदी करत आठवण ये ना तुला. आता ती दीदी म्हणते चालत गेला नाहीस. या म्हणलं मामीजी बसा. बसायला टाकू का काही असे ते आसन घेऊ. नाही काही गरज नाही. मी खालीच बसतो. आपल्याला कोणती ओळख आहे आसनाची सवय आहे का. किती दिवसाचं म्हणून मी आणा लागते मामीजीला आणा लागते. इतक्या दिवसाची होती. मा गाव खालाय दूर आहे. जवळच असल्याचे नसं वाटे माय पाय अति आहेत आता. आपल्या घरी आणल्या जात नाही. आला की नाही योग. आम्ही सकाळपासून वाट पाहून राहिलो. का मी ना तू तर रात्री म्हणस की आम्ही सकाळूनच येतो लागे उन्हाच्या आधी. सारं उन्हागार घेतलं माय किती वाजवले. सत्तूबाई तुमचा भाऊच नाही आला. सकाळी गेलते पोंगे घेऊन आणि मला काय म्हणत बस दुकानात देतो चालला येतो. आलेच नाहीत का मा. आमची तयारी झाली सारं झालं. आता स्वयंपाक नव्हता केला काय सांगू तुम्हाला. वक्तावर स्वयंपाक केला. मग मला काय म्हणत बस मी जातो येतो तयाऱ्या करून ठेवा. मग मी काय आले घरी धंदा पाणी करत बसतो स्वयंपाक करत बसतो. तयाऱ्या केल्या बसून राहिल्याचे वाट पाहत. याचा पत्ता नाही. मग केला माय 12 वाजता काहीच नाही. भाकरी टाकल्या चटणी भाकर जेवलं मग. आणि मग आता 3 वाजता निघालो. तेले म्हण मग राहू द्या आता संध्याकाळचं निघू. नाही आताच उन्हाच ऊन वाय बाई बेकारच काम. काही कारण नका सांगू मा भावाचं. तुमचंच मेकअप नशीन झालं. बसले असाल मेकअप करत. मला हो मात माय मेकअप लय उन्हानं वाहून गेलो ना. नाही तर लय आलती मी मेकअप करून. पण ते उन्हानं सारं वाहून गेलं. शिवम ओ बाबू पाय उकस आवाज ओळखला. त्याला आवाज होत का. ओ बाबू ये ती दाट्यात हवा लागते साजरी. पायचं थांब ना मी नेऊन देतो ना. बरोबर ओळखते तो. आबाचा आवाज तर कुठून घेते. तिकडेच आहेत का आबाजी. पायचा मामाजी येऊन राहिला तो. आबाजा
आई ते बॅडमिंटन कुठे ठेवलं ते पण घ्यायचंय मला सोबत. हे बघ ते नको घेऊ हा. उगाच तू काही नाही ना काही नाही बागलासारखं सामान घेत राहतं. काही नाही घ्यायला लागत ते. इथून येत असतात का ते किती ओझ होते. आणि आपल्याला ट्रेनने जायचंय. खूप लांबचा प्रवास होणार आहे आता आपल्याला. पप्पा थोडी येणार आहे सोबत. मग काय होते आपल्या सामानात घेऊन या आपण एक बॅग एक्स्ट्रा. माझ्या बॅडमिंटनची ती बॅग आहे ना ती माझ्याजवळच राहू दे. मी माझ्या पाठीला लटकून घेईन ना. ती घ्यायच लागते सोबत. आणि माझी बॅट पण घ्यायला लागते, स्टंप पण घ्यायला लागतात, बॉल पण घ्यायला लागते आणि फुटबॉल पण घ्यायला लागते. आणि आणि तिला विचार तिचं काय घ्यायला लागते. ती पण घेणार, तिचं डॉल घेणार आहे, काय काय घेणार आहे का नाही घेणार आहे ते तिचं तिला विचार. माझं हे सगळं तर घ्यावंच लागणार आहे. डोकं नको बरं. जाय बरं तिकडे. जाय बरं जाय लवकर. अजय मला काम करू दे. आपल्याला जायचंय आहे ना. मग घरचं पण आवरायचंय. पप्पा येणार नाही सोबत तर पप्पांसाठी मला घरी चिवडा वगैरे काही करून ठेवते. बघते मी आता काय होते तर. मी माझं पॅकिंग करतो हा. माझं पॅकिंग करतो मग मी आता. हो जा. काय करतं ते कर. मला करू दे पटकन. आजी तुझी झाली का ग पॅकिंग? मी करतो माझी. माझे माझे गेम्स घ्यायची राहिली ना. आई तुला मी त्या दिवशी साडी नाही आणली ते. तिला फॉल पिको राहिलाच का करायचा. ती घालून घेतलीस ती. जाऊ दे. कायच करायला लागते. आता मी काय तशीच आलती माझ्या पाहुणे संग. बिमार पडली तर काय अंगावरची ही साडी एक घेऊन आलती फक्त. काय आणलं होतं मी. जाऊ दे. मी असं करतो ना. मी तर घरी येतच नाही ना. असं करतो एसटी स्टँडवर मला आपल्या गावाच्या एसटीत बसून देजो. हा. आणि तू चालेल जातो त्या घरी कुठे येऊ बाई मी तर ती. काहून? काही काम नाही घरी गिरी जायचं. तू माझ्या संग माझ्या घरी चाल आणि तिकडून सरळ इकडे माझ्यासोबतच वापस ये. तिकडे नाही जा लागत गावाले. काही बोलतं का व? मी हटेस काय हेत माय. मग होतीच राहू काय. तर तिथं सासरी येऊ आणि तर तुंड बोलतो सांग इकडे वापस येऊ. काही बोलतं काय. आता तिकडे चालली जातो मी घरी. काही तुला सासरी गिसरी नाही येत मी. मग आम्ही पाहुण्याच्या देखत म्हणलं होले हो हो होय तास घरी येतो. हे पाय तू एसटीत मला बसून दे. मी आपल्या गावात चालले जातो. साजरं नाही लागत बाई. बस झालं इतके दिवस राहत असतात काय. काय करतो तू गावात जाऊन. का आहे तिथं सांग काय करा. का आहे म्हणजे मी का घोर आहे मालो मा गाव आहे हा. आता तुला बाबा दादा आता तीच आहेत. काका मी काय काय अतिच राहू काय. तर ती काय म्हणतं राहतो मग घर नाही का मले. का घरात का मले काय घेणार नाही का ते लोक. काही काम नाही. काहीच काम नाही. उन्हाळ्याचा टाइम आहे तर ते काही कळायला लागत नाही. आणि त्या बाबाचंही काही काम धरून घेत नाही. दादाचं त्याची पेक्षा नाही. काही गरज नाहीये. इथे येऊन बाबाला एवढं हे झालं तर बाबा का तुला तर ती गेल्यावर का तुला सोबत चांगले राहणार आहेत का. काही काम जाऊ दे. काही नको जाऊ नको. तू तुला काय कोण सांगितलं. तू मुकाट्यानं मला सोबत मा घरी येऊन राहिली. बाई पद्मा तुला कळत नाही. काय म्हणेन तुझी सासू तुझे सासरे काय म्हणतील. हा उगाच आपल्या घराची वाफ जाते बा. हा काय म्हणतील कसे लोक आहे इथे. आता हे पाय होती काही झालं इथे हे सांगू नको तो घरी. मग आम्ही पाहुणे बोली म्हणलं काही त्याच वागते म्हणलं होतं. तो बापाले काढून दिलं की नाही. तो बाप गेल्यावर तू लेकरायच्या शाळेत गेलती वाटते. कुठे गेलती काय सांगा. त्या बाबतीच म्हणलं होतं मी पाहुणे बोले. म्हणलं काही आता या गोठीची म्हटलं कुठे वाच्छता काही करू नका. काही कुठे काढू नका म्हणलं. जाऊ द्या मला शरम लागते असं म्हणलं मी. तर पाहुणे बा म्हणत नाही हे का सांगासारखी गोट आहे का. कोणी कोणाला काही सांगत नाही असं म्हटलं. तू बी काही म्हण नको. आता सासू गिसू काढशील नाही तर गोट म्हणशील माय बाबा आलते असं झालं तसं झालं. हा काही नको काढू राहू दे. मग मी काही येत नाही त्या घरी. गेली म्हणा आई घरी. हा कोणी काही म्हणत नाही. तू तर मनाचे भारे नको बांधू. कोणीच काही म्हणत नाही. चल मुकाट्यानं ते गुलाबी साडी ठेवून दे. मी गावातच देते एक बाई फॉल पिको करून. तिच्याजवळून करून घेईन. काय व ती लक्षच नाही ना. करून घेतलीस ते जाऊ दे हेच घाल तू. काही नाही वाटत. ऐकतच नाहीस तू. ऐकत जाय बाय माई गोठ. तुला नाही समजत काही. मुकाट्यानं मला गावच्या एसटीत बसून देतो आणि मुकाट्यानं राह. सासऱ्याच्या देखता दहा म्हणू नको. मी का लहान लेकरू हाव का. तो संग तोला सासरी येऊन तो संग तो घरी इकडे येऊ तिसरं का मला का मरे लोक पोचतो का तू. हा मरे लोक वागवतो का मुली. जाणं तर शेवटी तर तीच आहे बाई. हा काही पोरीच्या घरी कुठे निभावा लागत असते का माय. हा शेवटी घरीच जावं लागते. हा पाहतो ना आता घरी गेले की काही नाही. सारखेच होतात ते दोघंही बापले का. काही नाही. मी कामाला गेली मजुरी आली की तर लांबतात ते. बैखीची नाहीत कामाला. हा काय नाही.
मजुरी कमवायला काय मग आता का उन्हाळ्यात काय वावरात काय गोटी असतो काय काय उन्हाळ्याचं वावरात आणि त्याची मजुरी कमावतो आणि मजुरी नसली तर तुला का ते का सुखानं वागवतात का काय झालं? हे आई पाय ना गावाला जातो म्हणते काऊन मामीजी काय झालं? गावाला पद्मासोबत जा ना, तुम्ही गावालाच जा ना तिथं. नाही जवळ बा म्या काय म्हणलं तसं बार्लिंग्याला जातो म्हणलं आ आता का तुमच्या अंग किती दिसर बापा घरी बी जातो ना ये म्हणलं आता चाललंच ये काय का नाही म्हणलं एसटीत बसून दे मला येटो गिटो भेटतात आता तू असं काही नाही एसटीच काही काम येटो गिटो कोणी सक्तीच असते एकदा अकोल्यात गेलं की आमच्या गावाचे लय लोक राहतात येईन म्हणलं मग पुढे आजकाल हा आता जातो घरी काहीच काम नाहीये तुम्हाला. मी त्या दिवशी सांगितलं ना, सरळ पद्मासोबत घरी जायचं अकोल्याला, तिथे राहायचं आमच्या गावाला. पद्मा लेकरं जेव्हा वापस येतील मी येतोच घ्यायला, त्यावेळेस इकडे सरळ वापस यायचं, गावाला जायचं नाही. हा तुम्हीच सांगा बरोबर माझं तर ऐकतच नाही काय पद्मा तू पाहुणे बाली काही नाही ना हे पा मी काय म्हणतो तुम्ही दोघे जण मला ऐका मला घरी जाऊ दे हा येतो ना मी येत नाही असं आहे का येतो ना बापा अजून येतो तुमची बेस खुशाली पाहायला येतोच ना हा पण आता जातो घरी ते दोघं बापल्या काय खाऊ राहिले काय नाही त्याच्या भाकर तुकड्याची काय सोय आहे काही येत नाही तिच्या बापाली काही येत नाही भाकर भाजी करता ना त्या पोराली काही येत नाही काय सांगा काय खाऊन राहिले का उपाशी राहून राहिले का तिकडे काय करून राहिले काय नाही हा जातो म्हणलं त्याच्या भाकर तुकड्याची सोय होते काय करता आता कशी असली निढंगे तरी बी शेवटी हेच होते ना आता मी जेवतो राहतो साजरी मले बरं नाही वाटत ते असं वाटते पोरग राहिलं जायचं काय खाऊ राहिलं काय सांगा माणूस उपाशी अशी असं वाटते म्हणाले खरंच आहे, विवंचनाच आहे. भारतीय स्त्रीच्या मनाची हे फक्त विवंचन आहे. एक नंबरचा निढंग घर आहे. नवऱ्याला पाहायला ढंग नाही, पोरग नालायक एक नंबरचं, तरीही त्या बाईचं मन दुखते त्याच्यासाठी. आता याच्यात दोष कोणाचा अन काय कोणाचं काहीच सांगता येत नाही. बायाले मुक्तता पाहिजेच नाही, त्या बायाले त्या विडख्यातच राहायला आवडते. ते त्याच्या मनाचा खेळ आहे का या समाजाचा पगडा आहे हेच समजत नाही. ते बघू आपण पुढे मामीजी. पाणी पडलं, वावरातले कामं चालू झाले की मग मी तुम्हाला घरपोच नेऊन देईन एका परी. हा, पण आता उन्हाळ्यात गावात काहीच कामं नाही आहेत आणि तिथे तुम्ही काय करणार आहे? वावरात काम नसलं, तुम्हाला मजुरी आली नाही तर त्या दोघं बापले कायले काय खाऊ घालता तुम्ही? आणि ते कोणते कर्तबगार आहेत की ते कमावून आणतील आणि तुम्हाला खाऊ घालतील? हा, हिंडू द्या त्याला उन्हाळ्याभर, खाऊ द्या त्याला, समजू द्या त्याला जरा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. जसे वावरातले कामं चालू होतील तसं मी तुम्हाला नेऊन देईल. चला, आता सरळ माझ्या घरी जा पद्मासोबत. ती वापस येईल तेव्हा इकडे वापस या, नंतर पाहून घेऊ पुढचं पुढे. जराशा मनानं धीट व्हा, खंबीर व्हा. काही लोकांच्या घरी नाहीये तुम्ही, तुमच्या मुलीच्याच घरी आहे. असं काही नसतं का फक्त मुलाच्याच घरी राहा लागते. का मुलीच्या घरी तुम्ही राहू नाही शकत काय? मुलीचं काहीच कर्तव्य नाही आहे का? बाप्पा मी तसं काही म्हणत नाही ना पण मा म्हणाले साजरं नाही लागत समाज काय म्हणे गावातले लोक काय म्हणत असतील जाऊन बसली बाई साजरी इकडे नवरा मागते कुटके असं म्हणत असतील जाऊ दे समाजाचा आला समाज समाज नाही येत ती तुले बिमार पडली तर तो समाज आणता का तुले दवाखान्यात न्यायले मोठी समाजाचा विचार करते काही गरज नाहीये सांग काय करावे पोरगी तर काही बोलते हो माय बाई समाजात राहतो आपण समाजाचा विचार ना करशील का बरं मामीजी, तुम्हाला असं वाटून राहिलं का की गावला गेलं तर माझ्या गावला गेलं तर बा असं काही तिथं काही नाही ना. आईचा स्वभाव तुम्हाला माहित आहे ना, आईचं काही एवढं हे नाही ना. नाही तर मग इथेच राहा. हा बरं, मला मेसचं खायची गरज नाही. हा, इथेच थांबा तुम्ही, इथेच पद्मा लेकर 8-10 दिवसात वापस. मला काही नाही बापा मी काय होती राहतो तिथे जातो तुम्ही म्हणसान तसं फार सुद्धा ती जर राहिली तर हो स्वयंपाक पाण्याचं काळजी नाही राहत तुम्हाला बाहेरचं खायची गरज नाही चालते ना मग होती राहतो ना मग मी तर ते गावा अंग गेल्यापेक्षा